बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग अर्थातच आपल्या चिरंजीव सूरज आणि स्नेहल यांची 5 मिनिटच्या ओठांवर येऊ द्या, ती आमच्यापर्यंत पोहोचू द्या. जर त्याचे ट्रॅक अवेलेबल असतील तर ते तुम्हाला नक्की ऐकवली जातील. हां, माईक जवळ धरा फक्त. हां, माईक जवळ धरा. A for apple, B for ball, Snehal is my Barbie doll. क्या बात है, सच में उखाना एकदम लागू. ओके, माईक जवळ धरा फक्त. माईक करा माईक संधी साधून म्हणजे होईल मन व्यक्त नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं बरोबर शेवटी अहोच म्हणायचं. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते स्नेहल लक्ष द्या सारे. अकरावळी पत्रावळी पत्रावळी अकरावळी पत्रावळी पत्रावळी भात भातावर वरण भातावर
मनावर तुपासारखं रुपावून सुंदर दिसतो आमचा चौदा सूरजरावांचं नाव घेते राखूनदार सर्वांचं. सर्वांना एकदम की पप्पांना सांगा. क्या बात है. नंदे कोण? तिच्या मम्मीची मामी मी. क्या बात है. सो सुंदर दिसत होती. तशी ती आताही दिसतीये, पण तिचा खूप आगाव होती का हो? असं विचारतायत त्या. काय भानगड आहे स्नेहल? शांत आहे, प्रेमळ आहे, शांत आहे, चांगला स्वभाव आहे तिचा. आता ते दोघं आई बाबा होत आहेत, तर तिला काय सांगाल या खूप सुंदर अशा आनंदाच्या क्षणी? काय शुभेच्छा द्याल? तिचं बाळ एकदम सुदृढ चांगलं होऊ दे आणि काय चांगलंच होऊ दे सगळं. हां, दोघांनी पण छान सांभाळायला पाहिजे बाळाला. क्या बा. सूरजची आजी आहे का? मग स्नेहल तुमची लाडाची आल्यापासून झालेलीच आहे. कसं वाटलं स्नेहलचा स्वभाव तुम्हाला? एवढी 1 वर्ष झालं तुमचा आणि तिचा सहवास आहे. तुमच्या आवडीचं सगळं करते. तुम्हाला काय आवडतं स्नेहलला माहिती आहे? काय आवडतं आजींना? खाण्यात अच्छा. स्नेहलनं प्रेमानं लहानपणापासून आमच्यापाशीच राहिले. होय ना? लय आगाव होती का हो स्नेहल? नाही स्नेहल चांगली. स्नेहल चांगली आहे. बर, मग तिची एखादी आठवण सांगाल? मामीचं आणि भाचीचं नातं हे खूप वेगळं आहेत आठवणीत. आम्ही असं मामी भाचीसारखं राहिलंच नाही, मायलेकीसारखंच राहिलेलं. क्या बात आहे. खूप छान, खूप छान. सो आजच्या दिवशी आणि छान इतकं आवरलेलं आहे, तर काय सांगाल? दोघांनी पण असंच राहू द्या, असं मुखात बाळाला चांगलं सांभाळू द्या एवढंच. तसं इथे तुमच्याकडे येणारच आहे. आंघोळ घालायची कुणी बाळाला? हो ना? जावा. विचारणार आहोत. सफरचंद, चिक्कू, केळी, संत्री, आंबा की डाळिंब? डाळिंब. बाई, लाल लाल साडीवाल्या लाल लाल डाळिंब. काय खरं नाही. या चुलती आहेत अशा. खूपच मेंटेन केले बाई तुम्ही. उलट मी छान दिसतायत म्हणते. बघा, काय सांगाल आजच्या या दिवशी स्नेहलला? खूप गोड आहे माझी मुलगी आणि हेवी बी छान आहे, हेवी आहे, स्ट्रॉंग आहे. बर. आणि मला वाटतं ती तुमच्यावर गेली आहे. तुम्ही तिच्यासोबत सारखं असताय ना, त्याच्यामुळं. जाऊ. उत्तर काय येत आहे? तर तुम्हाला काय हवं आहे? मुलगा, मुलगी की काहीही चालेल? हा, मुलगी. क्या बात आहे. आता स्नेहल तुम्हाला काय पाहिजे? दोघांचंही उत्तर सेम आलेलं आहे. मुलगी नावाची चिठ्ठी. ओ, क्या बात आहे. आयुष्यात असे क्षण लाईफ टाईम आपल्या लक्षात राहतात आणि 24 एप्रिल हा आयुष्यातील स्नेहलच्या सगळ्यात अविस्मरणीय क्षण आहे. आता आपण बघूया की सूरजच्या आयुष्यातला कोणता क्षण आहे तो. 16 फेब्रुवारी या दिवशी काय होतं? पहिल्यांदा बघितलेलं. क्या बात है. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा बघितलं आणि तिकडं सुरेशची विकेट पडली असं वाटतंय. पण त्या दोघांच्याकडे बघून ना असं एक म्हणावंसं वाटतंय. मगापासून मी बघते ते दोघांचं एकमेकाशी बॉन्डिंग इतकं सुंदर आहे. ना सालों की गिनती ना महीनों का हिसाब, ना सालों की गिनती ना महीनों का हिसाब, मोहब्बत एक दूसरे से बेइंतहा बेहिसाब. आणि तुमचं हे प्रेम चिरकाल असंच छान टिकून राहावं, याच तुम्हा दोघांना शुभेच्छा. जन्म फुलाचा होईल ग, दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाला बाई ऋतू सावळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा, हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा.
राजीर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा स्वप्नी पुनवेचा चांदवा स्वप्नी पुनवेचा चांदवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा माझी मालर लाडाची मथनीने घुसळीते नि करते संसार लोण्याचा हळदी कुंकवाची कोयरी सौभाग्याचे दान देऊनी उजळविते घरदारा भावबंध हे गहिरे ग मोहतयांचा विणला ग मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला ग लक्ष्मी नारायणाची ग जोडी पंचामृताची ग तिला गोडी सुखाच्या या लागल्या कळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया जाहली मोठी मोहरे काया जाहली मोठी मोहरे काया
याग सख्यानो चला याग सयानो आता डोहाळ तुलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी अंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई परतून येई जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिनी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिनी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मै